रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे श्रीखंड कसे तयार करायचे। नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे, गुढीपाडवा येणार आहे, त्यासाठी आपण श्रीखंडपुरी करतो। त्यासाठी आज आपण श्रीखंडाची रेसिपी बघणार आहे। श्रीखंड तयार करण्यासाठी मी इथे चक्का तयार करून घेतलेला। चक्क्याची रेसिपी मी तुम्हाला आधीच दाखवलेली आहे। त्यासाठी 1.5 किलोचा चक्का केलेला आहे। साधारण 600 ग्रॅम इतका चक्का आहे। त्यानंतर 1.5 वाटी साखर, ही 1 वाटी, अर्धी वाटी पिठी साखर, 3 ते 4 काजू, 2-3 बदाम, 3 हिरवी वेलची, 4 ते 5 केशरच्या काड्या आणि पिवळा रंग। आता आपण सर्वप्रथम चक्क्यामध्ये साखर मिक्स करून घेऊ। त्याआधी आपण हिरवी वेलची सोलून वेलचीची आणि जायफळाची थोडी पूड करून घेऊ। इथे मी वेलची आणि जायफळाची पूड करून घेतली आहे। आपले काजू बदामचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहे। आपण आपल्याला विस्करच्या साहाय्याने चक्का चांगला फेटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण पिठी साखर घालून चक्का व्यवस्थित फेटून घेणार आहे। चक्का चांगला विस्करच्या साहाय्याने चांगला फेटून घ्यायचा आहे। यामध्ये आपण साखर मिक्स केली आहे। आता उरलेली अर्धी वाटी सुद्धा आपण साखर मिक्स करून घेऊ आणि चक्का चांगला फेटून घेऊ। आपले श्रीखंड चांगले सॉफ्ट झालेले आहे, चांगले फेटले गेलेले आहे। यामध्ये आपण आता वेलची पूड घालू, त्यानंतर केशरचे धागे घालू आणि व्यवस्थित पुन्हा फेटून घेऊ। आता यामधील मी अर्धे श्रीखंड काढून घेतले आहे आणि या बाकीच्या उरलेल्या श्रीखंडामध्ये लहान मुलांसाठी आपण श्रीखंड बनवणार आहे। चॉकलेट श्रीखंड। चॉकलेट श्रीखंडासाठी आपण इथे 1 चमचा इतकी कोको पावडर घेतलेली आहे आणि 20 ते 25 चॉको चिप्स घेतलेले आहे। आता आपल्याला या श्रीखंडामध्ये 1 चमचा कोको पावडर घालायची आहे आणि श्रीखंड चांगले फेटून घ्यायचे आहे। कोको पावडर एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। आता आपण कोको पावडर एकदम व्यवस्थित मिक्स केलेली आहे। यामध्ये आपण आता घालणार आहे चॉको चिप्स। चॉको चिप्स घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आपले चॉकलेट श्रीखंड तयार झाले आहे। आपले चॉकलेट श्रीखंड तयार झालेले आहे। आपले चॉकलेट श्रीखंड तयार झालेले आहे। आपल्या लहान मुलांसाठी स्पेशली आपण हे बनवले आहे। चॉकलेट फ्लेवर तर मुलांना खूपच आवडतात, तर एन्जॉय करूया आपण चॉकलेट श्रीखंड। धन्यवाद मैत्रिणींनो।